तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे वेळ अमावस्या आणि त्यानिमित्त आम्ही चाललो आहे पाहुण्याच्यात वेळ अमावस्येचं जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो गाडी लावली तिथं. आता आम्ही चाललो आहे शेतात. इकडं आहे शेत. चलो. आणि शेतात आला आणि बघा राज कसा पळतोय गव्हाच्या आतमधनं आणि ही दोघी कशा चालते त्या हळूहळू पाय मोजत. मग आलो मस्तपैकी. तर मित्रांनो आता शेतात आलो. हे आपला गहू आपला म्हणजे पाहुण्याचा आहे. हाक मार हा मका काला चल की का पटापटा बायको. आमची सई कशी पळाली बघा चप्पल हातात घेऊन. तुला कळते का होय का पोरगी चप्पल हातात घेऊन पळायला लागली सई आमची. आणि शेतात आला आणि ही बघा केळीचं झाड आमच्या पाहुण्या शेतातलं केळीचं झाड लई केळी लागली होती त्याला. आणि हे आपले बसलेत पाहुणे मंडळी सगळी. आम्हाला उशीर झाला यायला. येऊन मस्तपैकी बसली मोरवा फोरवा पुरला आणि बसले ती निवांत आमची वाट बघत. मग काय मग थोड्या वेळ बसलो. तर ही आमची सई आणि आमची साऊ कशी खेळत होती मस्ती करत होती. मग परत तुम्हाला धावतो आमच्यातले त्या पाहुण्याच्यातल्या शेतातले देव हे आहेत देव पूजा वगैरे. आता आम्ही मासे बघितले तर जेवण करून मासे पकडणार. उद्याचा बेत नका, आज मोरवा पुरला की उद्या मासे. मग जेवायला बसलो आणि बायको बघा आम्हा सगळ्याला जेवण वाढत होती. मस्त ताट गच्च भरलं होतं. काय खाऊ काय नाही लय काय पंचपक्वान केलं तर पाहुण्यानी. मग असं बसलो आम्ही जेवण करायला. एवढं खाल्लं लय खाल्लं जेवण लय केलं असं गप्पा 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 म्हणलं. बायकोला म्हणलं फक्त तू वाढ मी जेवतो. पोट भरसूर खाल्लं तासभर उठायला नाही पण काय काढताच काढला लय जेवण केलं. आणि आमची साऊ बघा कशी नकर करत होती, डोळं धावत होती, हसत होती. क्यूट साऊ आहे आमची. मग काय मस्त बघी जेवण केलं. परत सई बी बघा कसं बघत होती. सई भात खात होती. सईला थोडा थोडा भात चारत होती गुड्डी आमची. मग जेवण केलं. बायको म्हणत होती बास करा किती जेवतो. मी म्हणलं तू वाढ घ्या लय जेवणार आज पाहुण्यांनी जेवायला बोलवलं आपल्याला. मग इकडे लेकरं पतंग उडवत होती मस्तपैकी आभाळात. तेव्हा दिसतंय का तुम्हाला तेव्हा पतंगच काय वरी जाय नाही गेलता. पतंग खेळत होती. ही बघा पाहुण्यांची जेवारी. आमची जेवण वगैरे झाली. बायको म्हणली यार बास करा किती जेव. सगळे उठून गेले तरी जेवणच करतो. मग जेवण केली आणि आम्ही चाललो मासं बघायला. ही पाहुण्याची आमची विहीर होती आणि खाली नदीत मासं लय मोठं मोठं मासं होतं. मग म्हणलं आज बेत करूया. मासं बघा गेलो तर सई म्हणली नग बाबा मला भ्या वाटायला माशाचं. आणि ती नदीच्या वर आली आणि इकडं आम्हीची भांडी घासत होती. आम्ही मासं बघत होतो. मोठं मोठं मासं होतं नदीत. मासं लय दिसायला. मग मी म्हणलं हो इकडे मोठा मासा आहे तिकडे मोठा मासा आहे. परत माशाला खायला चपाती आणली. आधी पटकर आणलं राजनं जाऊन पळत जाऊन. पप्पा म्हणला चला ह्यात मासं पकडू. मी म्हणलं याडा आहे का ह्यात मासं गावतात वय आपल्याला का. मग मासं बघितलं मस्तपैकी मासं दिसलं त्यांना चपात्या टाकत होता. आम्ही सगळे मिळून चपात्या टाकले तर राज पुढं पुढं करत होता. चिखलात चालला होता. आताच खाल्लंय तरी मासे पकडायचं नियोजन चालू आहे. उद्याची पार्टी. लय मासं दिसत होतं पण काय पकडायचं नियोजन लागलं नाही. मग म्हणलं चला राहू द्या मासं कॅन्सल करावं. आज अमावस्या बी आहे. तरी बी बघत होतो पण काय प्रयत्नात आमच्या यश आलं नाही. जाऊ दे म्हणलं राहू द्या मासं मरू दे तिकडे बघू काही एखाद दिवशी. मग आम्ही आलो वरती परत ना. मग मासं कॅन्सल केलं आणि पाहुण्याच्या घरी आलो. तर पाहुण्यांनी चहा केला. तर मित्रांनो आता घरी आलो चहा प्यायला सगळे. चहा पिऊन जाणार आमच्या घरी.